नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 81 ते ओवी 88च्या सहवासामध्ये आपण जाऊया. भगवंतांनी अर्जुनाला धीर दिला आणि त्याला सांगितलं की अर्जुना, मनामध्ये बिलकुल संकोच धरू नकोस. तुझ्या मनामध्ये जे आहे ते तू अगदी मोकळेपणाने मला सांग. असं बोलून भगवंतांनी अर्जुनाच्या मनातली शंका भीती दूर केली. मग बोलिला तो किरीटी म्हणे, तुम्ही केली जे गोठी, तिया प्रतितीची दिठी निवाली माझी. भगवंतांचे हे धीर देणारे शब्द ऐकल्यावर तो अर्जुन बोलला आणि म्हणाला, भगवंता, तुम्ही केली जे गोठी, तुम्ही आपल्या विश्वरूपाबद्दल मला जे सांगितलं ते माझ्याकडनं श्रवण झालं, त्याची अनुभूतीही मला मिळाली. ती या प्रतितीची दिठी निवाली माझी. आणि तुम्ही आपल्या ज्या विश्वस्वरूपाबद्दल सांगताय ते ऐकत असताना त्याचा अनुभव सुद्धा मी अंतर्दृष्टीमध्ये अर्थात अंतःकरणामध्ये घेतला. त्यामुळे माझं समाधान झालं. आता जयाचे नि संकल्पे हे लोक परंपरा होय हारपे. जया ठाया ते आपण पे मी ऐसे म्हणसी. परंतु हे भगवंता, तुझ्या एका संकल्पामुळे ही संपूर्ण लोक परंपरा अर्थात लोकसृष्टी होय प्रगट होते, हारपे आणि लय पावते. असं जे तुझं स्वरूप आहे त्या स्वरूपाला तू मी ऐसे म्हणतोस. ते मुद्दल स्वरूप तुझे, जेथुनी इये द्विभुजे हन चतुर्भुजे, सुर कार्याचे निव्याजे घेवो येसी. अर्जुन म्हणतो, ते मुद्दल स्वरूप तुझे. मुद्दल म्हणजे ते तुझं मूळ स्वरूप, जिथून तुझी द्विभुज आणि चतुर्भुज अशी जी सगुण रूप आहेत ती सगुण रूप तू धारण करतोस आणि या सृष्टीमध्ये प्रगट होतोस. ही रूप तू कशासाठी धारण करतोस तर सुर कार्याचे निव्याजे घेवो येसी. देवादिकांचं, साधू संतांचं, सज्जनांचं कार्य करण्याकरता तू ही रूप घेऊन परत परत ह्या लोकसृष्टीत येतोस. पै जळ शयना चिया अवगणिया, का मत्स्य कूर्म इया मिरवणिया, खेळू सरलिया तू गुणिया साठविसी जेथ. अरे हे सगळे खेळ तर तूच खेळतोस. कुठले खेळ तर कधी जलशयन अर्थात जलामध्ये तू शयन करतोस, शेषावरती तू शयन करतोस. त्याचबरोबर मत्स्य कूर्म इत्यादी सुद्धा अवतार तू मिरवतोस. हे सगळे खेळ तू करतोस आणि हे सगळे खेळ करून खेळू सरलिया तू गुणिया साठविसी जेथ. आणि हे सगळे खेळ खेळून संपल्यावर तू ज्या ठिकाणी ही तुझी सर्व रूप साठवून मूळ स्वरूपापाशी राहतोस. ऐसे उपनिषदे जे गाती, ज्ञानोबाराय म्हणतायत, उपनिषदे जे गाती योगिये हृदयी रिगोनी पाहाती, जयाते सनकादिक आहाती पोटाळुनिया. उपनिषदांनी तुझ्या ज्या स्वरूपाचं गुणवर्णन केलंय एवढंच नाही तर योगी ऋषी मुनींनी अंतर्मुख होऊन हृदयामध्ये तुझ्या ज्या स्वरूपाचा अनुभव घेतात आणि सनकादिक
तुझ्या ज्या रूपाला नेहमी पोटाळून या, अर्थात मिठी मारून राहतात, असं जे तुझं स्वरूप आहे. ऐसे अगाध जे रूप, ऐसे अगाध जे तुझे विश्वरूप कानी ऐकिजे, ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा. अर्जुनाने मनातला संकोच दूर सारलाय आणि आता आपली जी इच्छा आहे, मन ज्या गोष्टीसाठी उतावीळ झालंय, ते तो भगवंतासमोर प्रगट करतोय. माऊली हो, जेव्हा आपलं मन उतावीळ होतं, मनामध्ये एखादी गोष्ट साठवणं अवघड जातं, आपण आपल्या आराध्य देवतेपाशी बोलून मन मोकळं करावं. अर्जुन सुद्धा म्हणतोय, असं जे तुझं अगाध रूप आहे आणि अशा तुझ्या अगाध विश्वरूपाबद्दल माझ्या कानांनी जे मी ऐकलंय, ते आता या डोळ्यांनी बघावं, यासाठी माझं मन फार उतावीळ झालंय. ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा. देवे फेडुनिया सांकड, लोभे पुसिली जरी चाड, तरी हेची एकी वाड आरती जी मज. हे भगवंता, हे देवा, तू माझ्या मनामधला जो संकोच होता, जी भीड होती, ती फेडलीस, ती दूर केलीस. देवे फेडून या सांकड, लोभे आणि अति प्रेमाने पुसिली जरी चाड. आणि अत्यंत प्रेमाने तुम्हाला विचारलंस की अर्जुना, तुझ्या मनात काय इच्छा आहे, तरी हेची एकी वाड आरती जी मज. तर माझ्या मनात जी आर्तता आहे, जो उतावीळपणा आहे, तो हाच आहे की तुझं हे विश्वरूप मला डोळ्यांनी बघायचंय. तुझे विश्वरूपपण आघवे, माझी ये दिठीसी गोचर होवावे. ऐशी थोर आस जीवे बांधोनी आहे. हे भगवंता, तुझे संपूर्ण विश्वरूप, तुझे विश्वरूपपण आघवे, आघवे संपूर्ण, तुझं संपूर्ण विश्वरूप माझ्या डोळ्यांसमोर प्रगट व्हावं, माझ्या दृष्टीला, माझ्या डोळ्यांना त्याचा अनुभव यावा. ऐसी थोर आस, साधी सुधी इच्छा नाही, थोर आस जीवे बांधोनी आहे. अशी अत्यंत तीव्र इच्छा मी मनामध्ये धरून आहे, हे अर्जुन भगवंताला सांगतोय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.